घेऊयात का? येस, ते प्रेरणा देणारं आहे प्रियांनो, कारण त्यामध्ये काय म्हटलंय, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगानयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील असं म्हटलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराच्या राज्यात, परमेश्वराच्या मंदिरात, परमेश्वरात जवळ तुम्ही आणि मी युगानयुग प्रियांनो ताऱ्यांसारखे असे असणार आहोत. किंवा जर तुम्ही आणि मी अनेकांना देवाच्या वचनाकडे वळवलं तर, अनेकांना धार्मिकतेकडे आणि नीतिमत्वाकडे घेऊन आलो तर, या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळणार आहेत किंवा आम्ही त्या करू शकणार आहे. पुढे जाण्याच्या आधी काल आपण एक प्रार्थना विनंती ठेवली होती. कोणाला आठवतं की काल काय प्रार्थना करणार होतो आपण? ज्यांनी केली आहे कदाचित त्यांना ती आठवत असेल. एक विशेष प्रार्थनेचा मुद्दा आपल्या समोर आला होता, जो मोशेच्या जीवनावर आधारित होता, दाविदाच्या जीवनावर आधारित होता, शमशोनाच्या जीवनावर आधारित होता, शलमोनाच्या जीवनावरती आधारित होता. त्याला धारण करण्याचे. काय म्हटलं दिऱ्या? यहुदा इस्करियोतच्या जीवनावर आधारित होता. देवा कोणाला आठव? माझ्यातील ते अशक्तपण काढून टाक की ज्याचा दुष्ट वापर करू शकतो. येस, हालेलुया. आम्हातील अशक्तपण देवाप्पा तू काढून टाक, त्याच्यावर पांघरून घाल, जेणेकरून ते आमचं अशक्तपण शत्रू सैतानाने उपयोगात आणू नये किंवा त्याच्याद्वारे आम्हावर हल्ला करू नये. प्रिया, जर प्रार्थना केली नसेल तर आज नव्याने पुन्हा त्याच्यावरती प्रार्थना करा. प्रिया, दररोज प्रार्थना करा, आमचं अशक्तपण प्रभूच्या हाती द्या, म्हणजे ते सशक्तीकरण होईल. प्रिया, नाही का? म्हणजे ते बळकट असं दुर्ग होईल. प्रिया, आणि मग जर ते देवाच्या हाती दिलं तर देवाच्या हातातून ते कोणालाही काढून घेता येणार नाही. कुठल्या वचनापर्यंत आलो होतो आपण? हे तर आपण सांगूच शकतो, सोपं उत्तर आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले व्हिडिओ चालू करा. कुठल्या वचनाच्या मननापर्यंत आलो होतो आपण? वचन 11 पर्यंत आलो होतो. 10:33. 11 पूर्ण झालं, 12 चालू होते. वचन 11 पूर्ण झालेलं आहे. दीपक अंकल, दीपकांना तुम्ही आहात, तुमचं कुटुंब आहे प्रार्थनेमध्ये? आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? प्रियांका ताई? हा बोला की. येस, नाही हजेरी घेतोय फक्त. प्रियांका ताई, सॅम्युअल कोथंबिरे अंकल, सविता अक्का, सीमा, शर्मिला आंटी, हो आहे. श्वेता, आहे सतीश आहे. येस, विशाखा ताई, आहे दादा आहे. येस, हालेलुया. म्हणजे मला कळेना की नेमकं माझा आवाज तुम्हापर्यंत पोहोचतोय की नाहीये, कारण हिरे अंकल आणि दादा दोघांचाच व्हिडिओ मला दिसत होता. देवाला धन्यवाद देऊयात प्रियानो, परमेश्वराची उपकार स्तुती करूयात. इफिसकरास पत्र 6 अध्याय वचन 11 पर्यंत आम्ही शिकलेलो आहे. 10 आणि 11 वचनामध्ये शेवटी प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा, सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा, या संदर्भाने आम्ही शिकलो. आज आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि वचन 12 आपल्याला शिकायचं आहे प्रियानो. आणि मग 12 वचन कोणीतरी वाचा आपल्याकरता. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. आम्ही. येस, या अध्यायाचं शीर्षकच प्रियानो ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री, ख्रिस्ती मनुष्याचं युद्ध, या संदर्भाने ही वचनं तुम्हाला मला मार्गदर्शन करणारी अशी आहेत प्रियानो. आणि मग जर शस्त्र सामग्री आणि युद्ध असं जर म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी पहिल्याच वचनामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, पहिल्या भागामध्ये, कारण आपले झगडणे रक्त माणसांबरोबर नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आम्ही शिकलो की आम्हाला युद्धात उतरवलं गेलेलं आहे, आम्ही युद्धात आहोत आणि युद्धात असल्यामुळे आम्हाला शस्त्र सामग्री घ्यावी लागणार आहे. परंतु शस्त्र सामग्री घेऊन युद्धात असताना पहिल्यांदा आम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे
की आमचं युद्ध नेमकं कोणाबरोबर आहे आणि कोणाबरोबर नाही आहे. पहिली गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाहीये असं म्हटलेलं आहे. आपण अभ्यास केला की आमचं आत्मिक युद्ध आहे. जी शस्त्र आम्हाला घ्यायची आहेत ती शस्त्र सुद्धा आध्यात्मिक आणि आत्मिक स्वरूपाची आहेत, नाही का. तलवार, भाला, बर्चा अशी ती शस्त्र नाही आहेत, ती आध्यात्मिक स्वरूपाची शस्त्र आहेत. तुम्ही आणि मी जेव्हा ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ती शस्त्र सामग्री असं म्हटलेलं आहे, तेव्हा प्रियांनो तुम्हाला आणि मला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही आणि मी आता दैहिक नाही आहोत, आता आम्ही आत्मिक जीवन जगणारे असे लोक आहोत. आहोत का आम्ही आत्मिक जीवन जगणारे? दैहिक हो, जीवन जगणारे आहेत आणि आत्मिक जीवन जगणारे किती आहेत आपल्यामध्ये? प्रयत्न करत आहोत सतीश, येस 100% जगण्याचा. येस, आपण आत्मिक जीवन जगणारे आहोत. आपण तो तशी वाटचाल करत आहोत प्रियांनो. कारण योहान 3 आणि वचन 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळालं, आपण बऱ्याचदा तेव्हा अभ्यास केलेला आहे की आत्म्याने आणि पाण्याने जन्म घेतलेले असे तुम्ही आणि मी लोक आहोत. आमचा विश्वास आहे की आम्ही आत्म्याद्वारे जन्मलेले लोक आहोत. 3:6 कोणीतरी वाचा, योहान 3:6 काय सांगतं वचन? योहान 3:16 नाही, योहान 3:6. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. येस, आत्म्यापासून जन्मलेलो आहोत का आम्ही? मग आहोत, आम्ही आत्मा आहोत. आता प्रियांनो, आम्ही आत्मिक जीवन जगत आहोत आणि आमचं युद्ध जे आहे ते आत्मिक स्वरूपाचं आहे. आमची शस्त्रसामग्री सुद्धा आत्मिक स्वरूपाचीच आहे. आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आणि आत्म्याच्या सामर्थ्याने जगत आहोत प्रियांनो, नाही का. आत्मा आम्हाला त्या ठिकाणी चालवत आहे. गलती 5:16 मध्ये काय सांगितलेलं आहे? गलती 5:16. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आमेन. आम्ही आत्म्याने जन्मलेलो आहोत, आम्ही आत्मा आहोत. आता आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेनं चालणं गरजेचं आहे, जेणेकरून आमच्यातल्या देहवासना त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण करता येणार नाही. आणि मग जर अजूनही आम्ही दैहिकच आहोत तर 1 करित्याचा 15 अध्याय वचन 50 काय सांगतं? वाचा कोणीतरी. 1 करित 15:50. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. आमेन. येस बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस आणि रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. म्हणजे जे देहिक आहेत, जे देहात आहेत, अजूनही ज्यांचा आत्म्याद्वारे जन्म झालेला नाहीये, जे आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाहीयेत, त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. योहान 3 अध्यायामध्ये आम्ही स्पष्ट रीतीने वाचतो, आत्म्याने आणि पाण्याने जन्म घेतल्या वाचून तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. पौल आम्हाला या ठिकाणी म्हणतो की आमचं झगडणं जे आहे, आता आम्ही आत्मिक असल्या कारणाने आमचं झगडणं सुद्धा आध्यात्मिक आणि आत्मिक स्वरूपाचं आहे. ते रक्त मांसाबरोबर नाहीये प्रियांनो. आणि गल्लतही ना बऱ्याचदा याच ठिकाणी होते प्रियांनो. आमचं विश्वासाचं ख्रिस्ती जीवन जगत असताना फार मोठी गल्लत तुमच्या माझ्याकडनं इथंच होते. कारण आम्ही कोणाबरोबर झगडत राहतो? रक्त मांसाबरोबर. रक्त मांसाबरोबर झगडत राहतो. आजूबाजूच्या देहाबरोबर आम्ही झगडत राहतो आणि मग तिथं आमचं भांडण, वैर, कलह, आबोला, फूट ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्याद्वारे त्या ठिकाणी घडत असतात. आज जर ही बाब, हा दृष्टिकोन तुम्ही आणि मी जर समजून घेतला ना, तर मी विश्वासाने सांगतो आमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर फार शांतीने तुम्हाला आणि मला जगता येईल. त्यासाठी हा दृष्टिकोन तुम्ही आणि मी समजून घेणं अत्यंत गरजेचं. आणि पौल फार सुंदर रीतीने आम्हाला सांगतोय की तुम्ही युद्धात आहात, शस्त्रसामग्री आहे, परंतु ते युद्ध, ती शस्त्रसामग्री रक्त आणि मांस यांच्या विरोधात चालवण्याकरिता नाहीये. तुमचं झगडणं हे त्यांच्या बरोबर नाहीये प्रियांनो. तरी सुद्धा माहितीये प्रियांनो आपल्याला की आपण जेव्हा या जगामध्ये जगत आहोत तेव्हा बऱ्याचदा आमचं झगडणं याच दिशेने चालू असतं, माणसांबरोबर आजूबाजूच्या चालू असतं.
बऱ्याचदा आमच्या आजूबाजूची माणसं आम्हाला अनाकलनीय अशा पद्धतीचं वर्तन आमच्याशी करतात. आम्हाला कळतच नाही ते आमच्याशी तसं का वागतात किंवा आमचं त्यांच्याशी काय वैर आहे किंवा आम्ही त्यांच्या विरोधात काय केलेलं नाही का. ते काही ना काहीतरी कुरापत आहे किंवा काही ना काही प्रकारचं भांडण, वाद वितंड करतात, फूट पाडतात, वैर होतो, कलह होतो आणि मग आम्ही देखील त्याच्या बळी पडत असतो. परंतु आम्ही आज हे समजून घेणं गरजेचं आहे की ते घडवणारा कोण आहे, त्याच्या मागे कोण आहे आणि ते कशासाठी सुरू आहे ते आम्हाला कळायला हवं. किती जण आहेत प्रियांनो जे या ठिकाणी मान्य करतील की होय आमचं झगडणं बऱ्याचदा हे रक्त मांसाबरोबर होतं, लोकांबरोबर वैर कलह फूट भांडण. मी आहे. होय. मी पण आहे. आज आम्ही हा दृष्टिकोन लक्षात घेऊयात प्रिय. जी आजूबाजूला कलह करणारी, वैर धरणारी, फूट पाडणारी, भांडण करणारी माणसं आहेत ना, ती अशी का करतात, त्याच्या मागे काय कारण आहे, ते कशासाठी सुरू आहे, हे तुम्ही आणि मी समजून घेणं अत्यंत गरजेचं. आणि ते घेण्यासाठी प्रियांनो तुम्हाला आणि मला आत्म्याच्या प्रेरणेनं चालणं गरजेचं आहे. जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेनं चाललो तर एक सुंदर आत्म्याचं दान तुम्हाला आणि मला मिळू शकतं प्रिय. आणि ते दान आपल्याला 1 करिन्थ्याचा 12वा अध्याय वचन 10 मध्ये वाचायला मिळेल. 1 करिन्थ्याचा 12वा अध्याय आणि वचन 10. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. येस, एखाद्याला आत्मे ओळखण्याचं दान मिळू शकतं प्रिय. तुम्ही आणि मी जर आत्म्याच्या प्रेरणेने चाललो तर हे दान तुम्हाला आणि मला प्राप्त होऊ शकतं. आणि मग हे दान जर का आम्हाला मिळालं तर आमच्या आजूबाजूची माणसं अनाकलनीय असं वर्तन का करतात, त्यांच्यामध्ये कोण कार्य करतं, कोणाकडून आम्हाला चिडवलं किंवा डिवचलं जातं, हे तुम्हाला आणि मला कळेल प्रिय. आणि तेच तुम्हाला आणि मला आज समजून घ्यायचं आहे. आणि ते जर एकदा का समजलं तर आजूबाजूच्या कुठल्याही परिस्थितीचा परिणाम आमच्यावरती होणार नाही, कारण आम्ही सगळ्या गोष्टी आत्मिक दृष्टीने बघू. बरेच हल्ले जे आहेत ते आमची शांती हरवण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी, देवाविरोधात आमच्याकडून पाप घडवण्यासाठी घडत असतात प्रिय. त्याविषयी तुम्ही आणि मी सावध असणं गरजेचं. आमचं वैर त्यांच्याशी मुळात नाहीच आहे. आमचं वैर आत्मिक स्वरूपाचं आहे. आमचं वैर आत्म्या विरोधात आहे प्रियांनो. हे तुम्ही आणि मी समजून घेऊया. पहिलं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आपल्या जीवनातील देवाच्या ज्या इच्छा आहेत किंवा देवाच्या योजना आहेत त्या खंडित करण्यासाठी बऱ्याचदा शत्रू सैतान जो आहे तो लोकांना वापरतो आणि आम्हाला त्या लोकांबरोबर युद्ध करायला लावतो, त्या मांसांबरोबर, त्या रक्ताबरोबर तो झगडायला लावतो. जी देवाची योजना आमच्या जीवनामध्ये असते तीच खंडित करावी, देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ नये यासाठी त्या लोकांचा उपयोग सैतान करत असतो प्रिय. हे समजून घ्या. आणि फार सुंदर उदाहरण आपल्याला मत्तयाच्या 16व्या अध्यायामध्ये आणि वचन 21 ते 23 मध्ये पाहायला मिळतं. कोणीतरी वाचा मत्तय 16, 21 ते 23. तेव्हापासून हा विद्यार्थी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी येरुशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ येऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. तू मला अडखळ नाहीस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे. आमेन. येस, कोणाला देव म्हणत आहे प्रियांनो त्या ठिकाणी? पेत्र म्हणत आहे की तुझ्या बाबतीत असं होणार नाही, मी ते होऊ देणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की अरे सैताना, माझ्या मागे हो. देवाची जी मुख्य योजना होती, देवाची जी इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये होती, जे अगत्य होतं ते घडू नये याकरिता पेत्राद्वारे त्या ठिकाणी ते शब्द बोलले गेलेले आहेत. परंतु त्यामागे शत्रू सैतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते ठाऊक आहे
त्याच्या योजनेमध्ये अडखळ निर्माण करणारा हा सैतान आहे. म्हणून अरे पेत्रा माझ्या मागे हो असं तो म्हणतोय का? अरे सैताना माझ्या मागे हो असं तो म्हणतो. प्रिय, आमच्या सुद्धा आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही आमच्या सार्वकालिक जीवनापर्यंत पोचूच नाही किंवा आमच्या जीवनामध्ये देवाच्या ज्या चांगल्या इच्छा योजना आहेत प्रियांनो, त्या बिघडवण्यासाठी बऱ्याचदा शत्रू सैतान अनेक लोकांचा उपयोग त्या ठिकाणी करत असतो. आणि आम्ही त्या मागचं कारण न शोधता, ते मुख्य कारण न आम्हाला कळता त्या माणसाबरोबर वैर धरून बसतो प्रियांनो. परंतु आम्हाला त्यातला सैतान जाणणं आणि सैतानाच्या क्लुप्त्या आणि डावपेच ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला आत्मे ओळखण्याचं दान असणं फार गरजेचं आहे. छोट्या छोट्या घडामोडी, छोट्या मोठ्या गोष्टी घडतात प्रियांनो, परंतु त्या घडल्याने फार मोठं काहीतरी एखादं आमच्या जीवनामध्ये प्रकरण होऊ शकतं. मी याचा गेल्या काही दिवसांमध्ये अनुभव घेतलाय प्रियांनो. शत्रू सैतान लोकांना उपयोगात आणतो, आम्हाला चिरडीस आणतो. मोशेच्या जीवनामध्ये काय झालं? लोकांनी कुरकुर केली आणि मोशेला राग आणून दिला, चिडवून दिलं प्रियांनो त्या ठिकाणी. आणि मोशेला काय झाली? शिक्षा झाली, शासन झालं, नाही का? आम्ही पाहिलेलं आहे. आमचं झगडणं हे रक्त मांसाबरोबर नाहीये प्रियांनो. हा दृष्टिकोन तुमच्या माझ्यामध्ये येणं असणं आता गरजेचं आहे. अजून एक उदाहरण आपल्याला वाचायला मिळतं. प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय, वचन 16 ते 18 कोणीतरी वाचा. मग असे झाले की आम्ही स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली, तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. आमेन. हालेलुया. पौलाच्या मागे ती स्त्री, ती मुलगी येत होती आणि दररोज ते त्या गोष्टी बोलत होती. प्रिय, पौलाने कोणाला धिक्कारलंय? त्या मुलीचं नाव घेतलं नाही, सैतानाला. तिच्यामध्ये कार्य करणाऱ्या दुरात्म्याला पौलाने त्या ठिकाणी धमकावलं आणि तो म्हणाला, अरे पिशाच्या, हिच्यामधून निघून जा. बऱ्याचदा प्रियांनो आमच्या आजूबाजूला सुद्धा ना अशी माणसं असतात जी आमच्या सेवेमध्ये अडखळ निर्माण करतात. नानाविध गोष्टी बोलून प्रियांनो आम्हाला सेवेपासून अडवण्यासाठी, सेवेपासून दूर नेण्यासाठी, सेवेमध्ये काही ना काही अडखळ निर्माण करण्यासाठी काहीतरी बोलत असतात. प्रियांनो, आम्हाला माणसांबरोबर वैर धरायचं आहे का? आमचं भांडण आम्हाला माणसांबरोबर करायचं आहे का? त्यांच्यामध्ये कार्य करणारा दुरात्मा आपल्याला ओळखता आला पाहिजे प्रिय. आणि जर तो आम्हाला ओळखता आला तर आम्हाला प्रार्थना देखील करता येईल आणि आम्हाला त्यांची तोंडे बंद देखील करता येतील. आणि आम्ही जर रक्त मांसाबरोबर झगडत बसलो तर काय होईल? आम्ही फसवले जाऊ, आमची साक्ष बिघडेल, आम्हाला पाडलं जाईल, नाही का? आणि त्यातून देवाला काही गौरव होणार नाहीये. ही बाब आज तुम्ही आणि मी फार चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न. आमचं झगडणं हे रक्त मांसाबरोबर नाहीये. मार्काचा पहिला अध्याय वचन 21 ते 25 कोणीतरी वाचा. नंतर ते कफरनहुमास गेले आणि लागलेच त्याने शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिक्षणावरून लोक थक्क झाले, कारण शास्त्र्यांसारखे नव्हे तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्याने त्यास शिक्षण दिले. तेव्हा त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला असा कोणी मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेत करा, आमचा तुझा काय संबंध? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र जंत. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व यांच्यातून निघ. आमेन. येस. आणि मग तो दुरात्मा त्याच्यातून मोठ्याने ओरडून निघून गेला.
कुठे घडलेली घटना आहे प्रियांनो ही? कफरनहूमात, कफरनहूमात कुठे? सभास्थानात. सभास्थानात घडलेली गोष्ट आहे प्रिया. सभास्थानात ज्या ठिकाणी ती गुंडाळी वाचली जायची, लोक येऊन जुन्या करातली वचनं वाचायची, नाही का? आणि त्या ठिकाणी हा मनुष्य आलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो त्या ठिकाणी ओरडून म्हणत आहे की अरे नासरेत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस आणि काय करतोस? आमचा नाश करायला तू आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, तू देवाचा पवित्र तो तूच आहेस. तो प्रभू येशू ख्रिस्ताला या सगळ्या गोष्टी बोलत आहे. सभास्थानातील बाकी लोकांना काय वाटलं असेल? या येशूचं नासरेत करायचं आणि या माणसाचं काहीतरी भांडण बाहेर झालेलं दिसतंय. काहीतरी वाद यांच्यामध्ये आहेत आणि काहीतरी त्याचं बिघडवलंय, काहीतरी वाकडं केलंय, त्याच्यामुळे हा त्याच्यावरती चिडलेला आहे की काय? मंडळीमध्ये असे प्रसंग घडतात. घडतात काय? घडतात. मंडळीमध्ये उठून उभा राहून देवाच्या सेवकांबरोबर, देवाच्या लोकांबरोबर अशा प्रकारचे वादविवाद करतो आणि मग लोकांना वाटतं की यांच्या दोघांचं काहीतरी बिनसलेलं आहे. बऱ्याचदा ज्याच्या विरोधात तो बोलत आहे त्याला हे माहितीच नसतं की हा का बोलत आहे, कशा संदर्भाने बोलत नाही. अनाकलनीय असतात गोष्टी, कळत नाही, परंतु या गोष्टी होतात प्रिया. परंतु तुम्हाला आणि मला हे कळणं गरजेचं आहे की याच्या मागे कोण आहे आणि हे कशासाठी त्या ठिकाणी सुरू आहे. आमचं झगडणं हे रक्त मांसाबरोबर नाहीये. शत्रू सैतान त्या ठिकाणी दुरात्मे जे आहेत ते लोकांचा उपयोग करतात, लोकांमध्ये शिरतात आणि त्यांच्या करवी ते तुमच्या सेवेमध्ये देवाच्या इच्छा आणि योजनांमध्ये अडखळण निर्माण करतात किंवा आपली परीक्षा पाहण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा त्या गोष्टी घडत असतात. आमच्या विश्वासाची, आमच्या संयमाची, आमच्या धीराची परीक्षा त्या ठिकाणी होते प्रियांनो, माणसांकरवी. परंतु कार्य करणारा कोण असतो? पवित्र आत्मा. कार्य करणारा, त्या लोकांमध्ये कार्य करणारा कोण असतो? त्या लोकांमध्ये कार्य करणारच आहे. सैतान असतो किंवा एखादा दुरात्मा असतो, नाही. अजून एक उदाहरण वाचूया. लुकाचा 13वा अध्याय वचन 10 कोणीतरी वाचा. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा, जिला 18 वर्षे विकाराचा आत्मा लागला होता अशी एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला अगदी उभे राहवत नसे. पुढे वाचू. सभास्थानात 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री होती, असं तिचं वर्णन केलंय. विकाराचा आत्मा तिच्यामध्ये कार्य करत होता, नाही का? तिला त्या बंधनांमध्ये अडकवून टाकलेलं. बऱ्याचदा आम्हाला वरवर पाहणारे आजारपण असं वाटतं की नाही नाही, या गोष्टीमुळे झालं, त्या गोष्टीमुळे झालं, आम्ही त्याची कारण मीमांसा करायला लागतो. परंतु बऱ्याचदा अनेक लोक सैतानांनी आणि अशा विकाराच्या दुरात्म्यांनी जखडलेली असतात प्रियांनो, जी आम्हाला दिसत नाहीत, आम्हाला ओळखता येत नाहीत आणि आम्ही त्याला आजारपण म्हणून सहज सोडून देतो. त्या व्यक्तीचा घात नाश करण्यासाठीच तो विकाराचा आत्मा लागलेला असतो. अनेक पवित्र शास्त्रामध्ये, नव्या करारामध्ये उदाहरण आहेत. दुरात्म्यांनी अनेक लोकांचा नाश करण्यासाठी त्यांना पछाडलेलं होतं. गर्सेकराचा भूतग्रस्त बघा, काय त्याची अवस्था करून टाकली होती दुरात्म्यांनी, नाही का? परंतु आम्हाला ते आत्मे ओळखता येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हाला आत्मिक दान असणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. जर आम्हाला हा दृष्टिकोन प्राप्त झाला, जर आम्हाला हे आत्म्याचं दान प्राप्त झालं प्रियांनो, तर तुम्ही आणि मी आजूबाजूला अनावश्यक असे झगडे तंटे याच्यामध्ये पडणार नाही. आम्हाला ते ओळखता येईल आणि त्याद्वारे तुम्ही आणि मी आमची शांती गमावून बसणार नाही. आमची साक्ष त्या ठिकाणी कलंकित होणार नाही, विटाळली जाणार नाही. हा दृष्टिकोन परमेश्वराकडे मागूयात. शत्रू सैतान विश्वासाच्या बाबतीत अशाच पद्धतीने काम करतो. विशेषतः पहिल्यांदा तर कुटुंबातील सदस्यांद्वारे ते होतं, पहिली बाब. दुसरी बाब, मंडळीच्या पातळीवरती काही गोष्टी घडतात.
सामाजिक पातळीवरती घडतात, कामाच्या ठिकाणी तर अजून त्याहून अधिक घडतात प्रिया, हे समजून घे. कारण तो आपल्या उत्पन्नाचा स्रोत असतो, तिथं आम्ही काम करत असतो प्रिया, त्याच्यावरती आपली उपजीविका चालू असते. आणि शत्रू सैतानाला माहिती आहे की नाक दाबलं तर तोंड उघडलं जाणार. आर्थिक विवंचनेत एकदा का एखाद्या माणसाला टाकलं की त्याला पाडणं बऱ्याचदा सहज सोपं होऊन जातं. आणि हे आजकाल सर्रास असं झालेलं. आर्थिक जीवनामध्ये विवंचना आली की आम्ही अगदी देवाविरोधातच त्या ठिकाणी उभे राहतो, नाही का? हे घडतं, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतं. हे का घडतं याची कारण मीमांसा करणं गरजेचं आहे, ते आम्हाला कळणं गरजेचं आहे आणि त्यावर प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि त्याआधी आम्ही स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं. आम्ही सगळेजण फसतो प्रिया, आम्ही सगळेजण याला बळी पडतो. परंतु यापुढे याच्यावर प्रार्थना करूयात की बाप्पा, या अनावश्यक घडणाऱ्या ज्या गोष्टी आमच्या आजूबाजूला आहेत, ज्या आम्हाला यामध्ये गुरफटवून टाकतात ना, ज्या आम्हाला रक्त मांसांबरोबर सतत झगडा करायला लावतात आणि आमची युद्धातली ताकद काढून घेतात. अनावश्यक आम्ही युद्ध करत बसलो तर आम्ही थकून जाणार नाही आहोत का? आणि मग जे मुख्य युद्ध आहे त्या युद्धाला आमच्यामध्ये बळ कुठून उरणार? विश्वासाच्या जीवनामध्ये बऱ्याचदा आम्ही आजूबाजूच्या लोकांबरोबर झगडण्यामध्येच आमची अर्धी शक्ती खर्ची घालतो आणि आम्ही थकून जातो आणि आम्ही म्हणतो की बास झाला, आता नको, या लोकांनी माझं जगणं मुश्किल करून टाकलं, किंवा या अमुक अमुक व्यक्तींनी माझं जगणं मुश्किल करून टाकलं. सेवा कार्यामध्ये असू दे, आमचं दैनंदिन जीवन जगताना असू दे प्रियांनो, या गोष्टी घडतात. परंतु जर आम्ही त्याच्यामध्ये कार्य करणाऱ्या दुरात्म्याला ओळखलं तर त्या व्यक्तीबरोबर आमचं वैर राहील काय हो? मला तुम्हाला विचारायचं, आम्ही काय करू? माफ करू त्याला. पण सतीश, एक विचार, माफ येस, करू आपण त्याला, पण असा कधी कधी अनुभव येतो की त्याच व्यक्तीला आपण कितीतरी वेळा माफ करतो, मग ना ती समोरची व्यक्ती असा गैरसमज करून घेते की म्हणजे इतर लोक पण आपल्याबद्दल असं बोलतात की काय त्याला, म्हणजे असं की एका तुम्ही दोस्तानं सहन करताय आणि चूक तुमची आहे, किंवा म्हणजे असं नाही सांगितलेलं की अन्याय सहन करा. मला पण पटतं, पण कधी कधी आपण आध्यात्मिक दृष्ट्या विचार करतो ना, विस्तारपणमस्तु म्हणतो. मग अशा वेळेला काय करायचं? म्हणजे त्यांना चूक अशा दाखवून वेळेला, द्यायची? येस, उत्तर आहे आपल्याकडे त्याच्यासाठी. अशा वेळेला तिच्यामध्ये जो कार्य करणारा जो आहे त्यापेक्षा आपल्यामध्ये जो कार्य करणारा आहे त्याच्याकडे धाव घ्यायची आणि देवाला सांगायचं, देवा त्या व्यक्तीचं तोंड बंद कर. पण आणि तरी फायदा जरी खूप घेतात ना आपला, खूप म्हणजे घेऊ खूप देत, वाईट आता वाटतं तर आपल्याला. 70 वेळा घेऊ देत, परमेश्वराकडे मागायचं, परमेश्वराकडेच आम्ही धावा करायचा. ठीक. कितीतरी वेळा होईल प्रिया. आता आम्ही पौलाच्या जीवनामध्ये वाचलं, किती दिवस करत होती, बरेच दिवस ती करत होती त्याच्या मागे जाऊन. पौलाने ओळखलं की तिच्यामध्ये जो दुरात्मा आहे ना त्याला शांत करणं गरजेचं आहे. म्हणून तो म्हणाला की अरे पिशाच्च्या निघून जा, तुम्ही गुडघ्यावर जाऊन त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. ती व्यक्ती अशी का करतीये हे जर आम्हाला कळलं ना तर तिच्यात कार्य करणाऱ्या दुरात्म्याला आम्हाला धमकावता येईल आणि ते प्रार्थनेद्वारे करावं लागेल, उपासाद्वारे करावं लागेल. कारण काही गोष्टी कशाशिवाय जात नाहीत, उपवासाशिवाय जात उपवासाने प्रार्थनेशिवाय, उपवासाने प्रार्थनेशिवाय. शिवाय काही गोष्टी जात नाही. जे वारंवार फिरून येत आहेत ना ते कदाचित हट्टी स्वरूपाचे आहेत. त्यासाठी तुम्हाला त्यांच्यापेक्षा अधिक सामर्थ्य मिळवावं लागणार, अधिक मोठा लढा लढावा लागणार आणि उपासाने प्रार्थना करून देवाकडे मागावं लागणार की देवा, ही व्यक्ती नाही परंतु तिच्यामध्ये असणारा दुरात्मा मला फार छळत आहे, त्या दुरात्म्यापासून त्या व्यक्तीची सुटका कर देवा. आणि जेव्हा त्या व्यक्तीचा कळवळा तुम्हाला येईल ना तेव्हा परमेश्वर तातडीने त्यातून आमची सुटका करेल. आणि त्याहून जर अधिक केली नाही तर तो काटा ठेवलेला आहे आमच्या संयमाची परीक्षा पाहण्याकरिता, आमच्या धीराची परीक्षा पाहण्याकरिता. आणि धीराने काय होतं? शील. धीर निर्माण, आशा. आशा. आणि आशा लाजवीत नाही, लाजवीत नाही प्रिया. देव जे काही करतो ना त्याच्या मागे काही ना काही गोष्टी आहेत प्रिया. प्रत्येक गोष्ट देवाने ठेवलेली आहे, राखलेली आहे. दुर्जन देखील अरिष्टांच्या दिवसांसाठीच त्या ठिकाणी परमेश्वराने राखलेला. आमचं सहनशक्ती परमेश्वर कदाचित त्या व्यक्तीकडून वाढवत असेल. तुम्ही कितीदा तिला माफ करता हे देखील प्रभू पाहत असेल, नाही का? परंतु जर आम्हाला तिच्यावर वरचढ व्हायचंय तर उपासनी प्रार्थना करूया. परमेश्वराने ज्या ज्या सांगितलेल्या पायऱ्या आहेत ना
त्या पूर्ण करूयात प्रियांनो. आणि त्या पूर्ण झाल्यानंतर जरी प्रभूने ते आमच्यासाठी ठेवला असेल तर प्रभूला म्हण की प्रभू माझ्या धीराची परीक्षा पहा, धीराने माझं शील निर्माण कर, माझ्या ठाई आशा निर्माण कर. आणि मला ठाऊक आहे की तुझी आशा मला लज्जित करणार नाही. जे प्रभूची आशा धरून राहतात ते गरुडाप्रमाणे पंखांनी उंच उडतील, ते नवी शक्ती संपादन करतील प्रिया. हालेलुया. हे असं होणं गरजेचं. अशा व्यक्ती जर तुम्ही जाणले आणि ओळखले ना प्रियांनो, तर त्यांच्यामध्ये कार्य करणारा दुरात्मा, त्याच्या विरोधात तुमचं जे युद्ध आहे ना, ते युद्ध तुम्हाला सहज लढता येईल. परंतु ते लढण्यासाठी आमच्याकडे शस्त्रसामग्री देखील असणं गरजेचं आहे. शस्त्रांशिवाय आम्हाला ते लढता येणार नाहीये, हे देखील खरं आहे. अशी काही माणसं जर आम्हाला कळली तर आता एक उत्तर आपल्याला मिळालं की आम्ही त्यांना क्षमा करू. प्रीती करता येईल त्या लोकांवरती. क्षमा केली नाही, तुला माफ केलं चल, परंतु तो आला की तोंड फिरवून आम्ही निघून गेलो, असं होऊ शकेल? नाही, प्रीती करणं गरजेचं आहे, नुसती प्रीती क्षमा करणं. नाही. कारण जे रक्तमांसाचे वाटेकरी आहेत, जे देहात आहेत प्रियांनो, जे आमच्या आजूबाजूला आहेत, त्या सगळ्यांवरती आम्हाला प्रेम करायला सांगितलं. हे दैनंदिन ख्रिस्ती जीवन आहे. मला तुम्हाला सांगू, हे आज्ञापालन आहे. इथं आमची सचोटी, इथं आमची कसोटी आणि इथं आमची परीक्षा होणार आहे. किती जणांच्या जीवनामध्ये अशी लोक आहेत आजूबाजूला, विनाकारण अनाकलनीय बदलतात, वाद विवाद घडतात. किती जणांच्या आजूबाजूला आहेत? असं असताना स्वतःला मात्र निष्पाप समजू नका बरं का. आपल्या पण कडून पण काहीतरी चुका होतात. होतात, बरोबर आहे. आम्ही देखील काही ना काहीतरी कारण निर्माण करून दिलेलं असतं, त्यामुळे देखील कधी ते जाऊ आमचं शकतो अशक्त पण. आणि ते अशक्त पण शत्रू सैतान जाणतो की याला चिडवलं डिवचलं की हा चिडतो बरं का, याला राग येतो हे त्याला माहिती असतं. आणि मग चिडवणारा आणि डिवचणारा तो सतत आमच्या आजूबाजूला उभा करतो की याला थोडंसं डिवचून द्या म्हणजे ह्याची शांती भंग होईल. आणि मग आम्ही बाहेर कुठेतरी चिडून येतो आणि घरात प्रार्थना सुरू असते. आणि प्रार्थनेच्या वेळेला बायको किंवा आपली आई आपल्याला सांगते की हा हे शास्त्र बघा, तुमचं तुम्ही वाचा, ही प्रार्थना कर, तुमची तुम्ही करा, मला करायची नाही. का? कारण ती शांती आम्ही गमावून आलेलो असतो. हे प्रॅक्टिकल लाईफ आहे प्रिया. त्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला देवाच्या जवळ जाणं असतं प्रिया. त्या प्रार्थनेमध्ये देवाचं सहभागिता तुम्हाला मिळणार असते. किंवा त्याच प्रार्थनेमध्ये तुमच्याकडून वचनातून कोणाला तरी बोध किंवा वचनातून काहीतरी मार्गदर्शन मिळणार असतं. पण तत्पूर्वी शैतान येतो आणि आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे कार्य करत असतो. आज प्रियांनो ना, एक सिक्रेट ऍक्टिव्हिटी करूयात. अशी जी लोक आहेत ना, त्यांची नावं लिहूयात एका पानावरती आणि प्रार्थना करूयात. प्रार्थना मुद्दा लक्षात ठेवा, मी उद्या जरूर विचारणार. जे करत नाहीयेत ना, त्यांनी सवय लावून घ्या. मला ठाऊक आहे आपल्यामध्ये काही आहेत आळशी लोक, मी ठामपणे सांगतो. सवय लावून घेऊयात. ज्या जे प्रार्थना मुद्दे येत आहेत ना प्रियांनो, ते प्रार्थना मुद्दे त्याच्यावर प्रार्थना करूयात. अशा लोकांची नावं लिहूयात आणि देवाकडे मागूयात की देवा, या लोकांकरवी दुरात्मा मला छळण्याचा प्रयत्न करतो. कृपा करून त्यांच्यातल्या दुरात्म्यांची तोंड बंद कर. कारण माझ्यामध्ये जो आहे तो त्यांच्यामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा कोण आहे? मोठा आहे, शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे. करणार आज आपण ही ऍक्टिव्हिटी करूयात. ही ऍक्टिव्हिटी मला माहिती आहे आमचं ख्रिस्ती जीवन डागाळलेलं, आमचं ख्रिस्ती जीवन पडलेलं, ढासळलेलं असण्यामागे किंबहुना बराच मोठा वाटा या एका गोष्टीचा आहे. कारण झगडणं, त्रास, अडचणी या रक्त मांसाकडून आम्हाला जास्त होतात. आणि आम्हाला असं वाटतं की ती माणसं तशा पद्धतीची आहेत, परंतु ते दुरात्मे त्या लोकांना त्या ठिकाणी आमच्या विरोधात उभं करतात. अशा लोकांना ओळखूयात, अशा दुरात्म्यांना ओळखूयात. मी असं म्हणेन त्यांच्यामध्ये कार्य करणाऱ्या दुरात्म्याला, पिशाच्याला, विकाराच्या आत्म्याला त्या ठिकाणी ओळखूयात. आणि त्या विकाराच्या आत्म्याला, त्या पिशाच्याला, त्या दुरात्म्याला धमकावूयात प्रार्थनेमध्ये. ऐकत नसतील तर उपास प्रार्थनेमध्ये जाऊयात. काही गोष्टी कौटुंबिक पातळीवरतीच असतील. पहा, सातत्याने कुटुंबातला एखादा सदस्य बंडखोरी करत असेल, सातत्याने अगदी प्रार्थनेच्या वेळेला, देवाच्या वचनाच्या वेळेलाच आमच्यावरती आघात घाला करत असेल, त्या व्यक्तीविषयी वैर ठेवू नका, तिच्याशी भांडत बसू नका. तिच्यामध्ये कार्य करणाऱ्या दुरात्म्याबरोबर युद्ध करा, आत्मिक युद्ध लढा, शस्त्रसामग्री घ्या आणि उभे राहा आणि विजय मिळवा. कारण उलट पक्षी ज्याने आम्हावर प्रीती केलेली आहे त्याच्याद्वारे तुम्ही आणि मी महाविजयी आहोत. प्रिय, आम्हाला विजय देण्यात आलेला आहे.
आम्हाला फक्त आमची युद्ध लढणं गरजेचं आहे. डोळ्यावर पट्टी बांधून आम्हाला युद्ध लढता येईल काय? शत्रू कोण आहे माहितीच नाही आणि हातात तलवार आहे, काय करणार आपण ती घेऊन? त्यासाठी आम्हाला आमचा शत्रू कोण आहे हे जाणणं गरजेचं आहे. आणि शत्रू कळला तर त्याचे डावपेच काय काय आहेत हे देखील कळणं गरजेचं. काल आम्ही ते डावपेच बघितलेत प्रिया. आज आम्हाला माणसातले दुरात्मे जे आहेत त्यांच्या विरोधात काम करायचं आहे. जरूर प्रार्थना करूयात प्रियांनो. मुद्दे लिहून घ्या आणि देवाजवळ सिक्रेट आहे बरं काय, हे कोणाला दाखवत बसू नका. दिस इज सिक्रेट ऍक्टिव्हिटी. एक पान घ्या, प्रार्थना करा, प्रार्थना झाल्यानंतर ते फाडून टाका, फाडून टाका. परंतु लिखित स्वरूपाने काढा, म्हणजे काय होईल ना, आम्हाला कळेल. बऱ्याचदा आम्ही विचार करतो परंतु प्रार्थना करेपर्यंत वेगळ्याच प्रार्थनेच्या मुद्द्यांवरती आम्ही जातो. आम्हाला कॉन्सन्ट्रेटेड प्रार्थना करायची की त्या एका मुद्द्यासाठी आम्हाला झगडून देवाकडे प्रार्थना करायची. आम्हाला तो झगडा करायचा आहे, आत्मिक झगडा करायचा की देवा या व्यक्तीमधला हा दुरात्मा काढ. पण ते करत असताना प्रियांनो, मी एक फार महत्वाचा मुद्दा देखील सांगू इच्छितो की आधी प्रभूकडे आपल्या पातकांची कबुली आणि क्षमा जरूर मागा. आणि ही देखील देवाकडे विनंती करा की प्रभू, मी जर त्या व्यक्तीविरोधात काही केलं असेल ना तर त्याची क्षमा मला कर. ही जरूर प्रार्थना करा. नाही तर बऱ्याचदा आम्ही आमचं धार्मिकता आणि नीतिमत्व देवासमोर मांडण्याचा प्रयत्न, मी काहीच करत नाही देवा, परंतु ती व्यक्ती वारंवार उठून माझ्या विरोधात येते. आपल्या चुका आहेत, हा माझा वैयक्तिक गेल्या काही दिवसांमधला अनुभव. आमच्या चुका, आपल्या चुका आहेत, त्या आम्ही आधी पदरी घेणं गरजेचं आहे. आणि मग आम्हाला माफ करता येईल, प्रीती देखील करता येईल आणि त्याच्यावर विजयी देखील होता येईल. अंतिप्रियांनो, एकच लक्षात ठेवूयात, योहान 10:10, चोर येतो तो चोरी, घात आणि नाश करायलाच येतो. जे दुरात्मे लोकांकरवी आमच्यावर हल्ले करायला येतात ना, ते दुरात्मे तुमची साक्ष बिघडवण्यासाठी, तुमची शांती जी देवाने तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हापासून हिरावून घेण्यासाठी, देवाच्या योजना, देवाची इच्छा आमच्या जीवनातली खंडित करण्यासाठी, सेवेमध्ये अडखळण करण्यासाठी, परीक्षा पाहण्यासाठी आणि विकार, आजार, अनारोग्याच्या बंधनात तुम्हाला मला टाकण्यासाठी येत असतात. प्रिय, आज हा दृष्टिकोन परमेश्वराने आपल्याला दिला, त्याबद्दल परमेश्वराची उपकारस्तुती करूयात आणि प्रार्थना जरूर करूयात. बंधू संदेश आणि सुजाताई यांच्याकडे देतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि प्रियानो, फार सुंदर वचन आपणा सर्वांना मिळालेलं आहे आणि माझा विश्वास आहे आपण सगळे ही सिक्रेट ऍक्टिव्हिटी करणार आहोत. कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रियानो, या जगात राहत असताना प्रभूने म्हटलेलं आहे तसं आपल्याला विरोधाला, संकटाला सामोरं जावं लागतं. आणि बरेचदा जसं बंधू सतीश यांनी सांगितलं, सुरुवात स्वकीयांपासून होते. जे आपले आहेत, जे आपलं कुटुंब आहे, आपले जवळचे आहेत, तिथून सुरुवात होते. मग कौटुंबिक स्तरावर, मग सामाजिक स्तरावर, मग मंडळीच्या स्तरावर आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा हल्ले होतात. आणि मी आभार मानतो शर्मिला मॅडम यांचे की त्यांनी अगदी प्रामाणिकपणे हा प्रश्न आपण सर्वांसमोर ठेवला की जी व्यक्ती आपला अनेकदा अपराध करते, आपली काही एक चूक नसताना सतत आपल्याला त्रास देते, आपल्या विरोधात लबाडीने खोटं बोलते, आपल्याला क्लेश होईल, आपल्याला म्हणजे अगदी नकोस, जगणं नकोस होईल इथपर्यंत आपल्याला चिरडीस आणते, अशा वेळी आपण काय करावं, किती वेळा क्षमा करावी? आणि प्रभूने आपल्याला उत्तर दिलेलंच आहे प्रियानं, 7च्या 70 वेळा शेवटपर्यंत आपल्याला क्षमा करायची. परंतु त्याच बरोबरीने प्रभूने सांगितल्याप्रमाणे आपण सावध सुद्धा राहायचंय. आपण आपल्या कुंपणात आहोत की नाही, प्रभूच्या कुंपणात, प्रभूच्या संरक्षणात आहोत की नाही, आपण कुणाच्या संगतीत आहोत, या संबंधी सुद्धा सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे प्रियानं. कारण मला वाटतं कालच ते वचन आलं नाही का की दुष्ट सुद्धा तेजोमय देवदूतांचं रूप धारण करून येतो. आपल्याला लक्षात घ्या, तुमच्या वैयक्तिक जीवनाचा अनुभव घ्या. आपल्या जीवनात कुठलं तरी संकट, अडखण येण्याआधी, कुठल्या व्यक्तीने त्रास देण्याआधी आपल्याला असंच भुलवलं जातं प्रियानो की आपण त्या नात्यामध्ये, त्या व्यक्तीबरोबर उठण्या बसण्यामध्ये बरेचदा वादविवाद एकतर कौटुंबिक पातळीवरती होतात, कुठल्या तरी गोष्टीवरून, हक्क, अधिकार, आर्थिक जी देवाणघेवाण असते त्याच्यावरून गैरसमज होतात, भांडणं होतात, किंवा माझं अधिकार
की माझा अधिकार, माझा मान, माझी प्रतिष्ठा, मला ज्येष्ठपण मिळालं पाहिजे, मला मोठंपण मिळालं पाहिजे, मला महत्व मिळालं पाहिजे, त्या व्यक्तीला का मिळतंय? आणि कौटुंबिक स्तरावर, मंडळीच्या स्तरावर याच गोष्टीवरून प्रियानो दुष्ट फूट पाडण्याचा, लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न. आणि म्हणून मी सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगेल की बंधू सतीश यांनी दिलेली गोष्ट आपण सगळेजण करूया. मी स्वतः करेन. कारण येऊ जाऊन मला सुद्धा मी प्रामाणिकपणे सांगतो प्रियानो, आपल्यापैकी असं कोणी नाही की ज्याच्या जीवनात ज्याचा उद्याचा कागद रिकामा राहील. मी प्रामाणिकपणे सांगतो, प्रत्येकाच्या जीवनात असं एक तरी व्यक्ती असेलच. आणि आपण त्याबद्दल सुद्धा प्रभूला गौरव देऊया, कारण अशा व्यक्तींद्वारे, अशा संकटाद्वारे प्रियानो तुम्ही आणि मी स्ट्रॉंग होतो. आपल्याला क्षमा करण्याची संधीच मिळाली नाही तर तो अनुभव कसा येणार, क्षमेचं अंतःकरण आपल्यामध्ये कसं उत्पन्न होणार, ती प्रीती, प्रभूने केलेली प्रीती आपल्याला कशी करणार. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळेजण ही एक्सरसाइज करूया. मला वाटतं बंधू सतीश यांना काही बोलायचंय, इथून पुढची वेळ त्यांच्याकडे. येस, हालेलुया. मी इतरांना हे करण्यापेक्षा मला असं वाटतं की माझीच साक्ष किंवा माझं उणेपण किंवा मागील दिवसांमध्ये जे काही घडलं त्या संदर्भाने या मुठभर विश्वासू लोकांसंदर्भाने ती गोष्ट कबूल करू इच्छितो की मागील दिवसांमध्ये एक फार भयंकर गोष्ट माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये घडली. दादाने आता ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या संदर्भाने कदाचित सेवेवरती आणि कदाचित माझ्या साक्षीवरतीच एक घाला घालण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांमध्ये घडला. आणि ती गोष्ट होण्याआधी मी परमेश्वराच्या मंदिरात, देवाच्या मंदिराची सेवा करत होतो आणि मंदिरात असताना त्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आणि इतक्या विकोपाला गेल्या त्या गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यामागे काही अंशी शत्रू सैतान त्यामध्ये यशस्वी झाला. आणि कुठेतरी त्या एका घडलेल्या घडामोडीमुळे, घटनेमुळे माझ्या साक्षीला फार मोठा तडा गेला किंवा आपण म्हणूयात सेवेमध्ये फार मोठं अडखळण झालं. मागील 6 महिने मी या गोष्टीशी झगडलो. देवाच्या वचनाची सेवा करावी किंवा नाही करावी या संदर्भाने प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभे राहिले. आणि मग बंधू संदेश सुजाता यांच्याशी बोलताना मला हे कळलं की हे सगळं काही अंती आमच्या सेवेवरती हल्ला करण्यासाठीच घडलेल्या गोष्टी होत्या. कारण शत्रू सैताना ते अशक्त पण ठाऊक होतं. आपण चिडतो, आपण रागावतो, आपण सहज चिरडीस आणले जातो. हे एक जे अशक्तपण आहे ना, ते अशक्तपण शत्रू सैतान उपयोगात आणतो आणि त्याच्याद्वारे ते उपयोगात आणून आम्हावरती मोठा हल्ला चढवतो. परंतु गेल्या 6 महिन्यांमध्ये जो काही संघर्ष वाटायला आला त्या संघर्षामध्ये प्रभूजवळ मी एकच प्रार्थना करत राहिलो की प्रभू, मी ही गोष्ट करणं अपेक्षित नव्हतं किंवा माझ्याकडनं ही गोष्ट होणं अपेक्षित नव्हतं. कारण काही असू द्या, कोणामुळे घडलं, कशामुळे घडलं, त्याची कारणं किती तीव्र स्वरूपाची होती याचा पाढा मी वाचत बसणार आहे. परंतु देवाचा दास, देवाचा सेवक म्हणून जी कृती माझी मी करणं गरजेचं होतं की हे कोणाकडून आणि कशासाठी करवलं जातं हे जे जाणणं मला गरजेचं होतं, त्यावेळेला ते कदाचित माझ्याकडनं जाणलं गेलं नाही. माझ्याकडनं ती प्रचंड मोठी चूक त्या दिवसांमध्ये घडली. परंतु देवाची फार मोठी कृपा आहे की देवाने मला पुन्हा सेवेमध्ये उभं केलं. मागील दिवसांमध्ये या प्रार्थनेमध्ये मी बोलावं किंवा नाही हा देखील प्रश्न माझ्यासमोर उभा होता. मंडळीमध्ये मी जाऊन सेवा करावी की नाही या संदर्भाने सुद्धा पाळक साहेबांकडे मी त्या वर्षी बोलत होतो की मी पाळक साहेब वेदीवर उभा राहू किंवा नाही, किंवा मी या नाईट प्रेयरमध्ये देवाच्या वचनावर बोलावं किंवा नाही, की ज्या वचनांवरती मी बोलतो, ज्या वचनांविषयी मी मार्गदर्शन करतो त्याच वचनांमध्ये मी स्वतः गुरफटलो गेलोय आणि मी पडलोय. परंतु बंधू संदेश आणि सुजाताताई, माझी पत्नी नीता, या तिघांनी उपास प्रार्थनेद्वारे त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराकडे मांडल्या आणि मला जाणीव करून दिली की हा हल्ला आध्यात्मिक स्वरूपाचा आहे आणि हा फक्त आणि फक्त तुला सेवेपासून तोडण्यासाठी, तुझी सेवा खंडित करण्यासाठी आहे. प्रभूला समर्पित हो, प्रभूजवळ प्रार्थना कर, पापांची कबुली दे आणि पुन्हा उभा राहा. आणि प्रभूने फार मोठी शांती मला मागच्या काही दिवसांमध्ये दिली. प्रभूने मला पुन्हा स्वीकारलं, प्रभूने मला टाकलं नाही, हीच एक फार मोठी गोष्ट आहे. आणि साक्ष तुमच्या समोर देण्यामध्ये मला काही अनमान वाटत नाही किंवा मला काही कमीपणाचं त्यामध्ये भावना निर्माण होत नाही, कारण ही साक्ष आमच्या सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे. असे अनेक हल्ले आमच्या सेवेवरती, आमच्या आध्यात्मिक जीवनावरती होतील जिथं आमची साक्षच पूर्णतः मलिन करून टाकली जाईल, आमच्या सेवेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जातील, आमच्या शिकवणीवरती, आमच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जातील. किंबहुना आपण असं म्हणूयात की कदाचित जीवावर बेतेल असंही काहीतरी त्यातून घडू शकेल. त्या संदर्भाने प्रियांनो, आजची प्रार्थना आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची आहे. प्रभूच्या हाती देऊयात, प्रभूला सांगूयात की अशा लपलेल्या दुरात्म्यांपासून देवा तू आम्हाला जाग कर, आम्हाला ते ओळखू दे, जेणेकरून त्या लोकांवरती नाही परंतु त्या दुरात्म्यांबरोबर आम्हाला लढता येईल. प्रभू जवळ प्रार्थना प्रयत्न आहे.
पुढील वेळ सुजाताताई तुला काही बोलायचं असेल तर तुझ्याकडे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. सुंदरसं वचन, सुंदरशी साक्ष. आणि आज मी नव्याने एक गोष्ट शिकली, ज्याची आठवण करून दिली, तीच तुम्हा सर्वांना आठवण करू देऊ इच्छिते प्रियांनो, कारण हीच गोष्ट देव आपणाला सांगत आहे. आजच्या संजीवनाच्या सभेचा विषय वेगळा होता, पण पाळक साहेबांनी सांगितले 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट प्रार्थना, दुसरी गोष्ट प्रार्थना आणि तिसरी गोष्ट प्रार्थना. आणि त्यांनी सांगितलं प्रार्थनेच्या 3 स्टेजेस आहेत. सुरुवातीला आपण भौतिक प्रार्थना करतो, म्हणजे आपलं शरीर, आपल्याला वाटतं नाही प्रार्थना केली पाहिजे, आपले कुटुंबातले लोक सांगतात, नाही पाळक साहेब सांगतात, केली पाहिजे म्हणून जी करतो ती भौतिक प्रार्थना आहे. आणि दुसरं, मग आपली इच्छा असल्यामुळे देवाचा आत्मा आपणाला कृपा देतो, आपणाला उठवतो, आपण थोडंसं आपल्या शरीराने, थोडंसं आत्म्याने प्रार्थना करतो. आणि तिसरी जी पायरी आहे, जिथे आपण जाणं गरजेचं आहे, जिथे आपण प्रार्थना करत नाही, देवाचा आत्मा दाखवतो आणि देवाचा आत्माच देवाकडे आपल्यासाठी विनंती करतो. ही प्रार्थना आहे की ह्या प्रार्थनेमध्ये असं वाढूया की आपण सर्वजण त्या तिसऱ्या पायरीपर्यंत पोहोचू. आमेन. देवाच्या नावाने. हिरे साहेब, इथून पुढची वेळ तुमच्याकडे. धन्यवाद सर. धन्यवाद दीदी. सुंदरसं मार्गदर्शन केलं आपणही. संदेश सरांनी देखील आणि सतीश सरांचे आभार. सुंदरशा वचनावरती मार्गदर्शन केलं आणि गृहपाठ देखील दिलेला आहे. आशा करतो आम्ही सर्वजण पुरा करू. इथून पुढची वेळ आपले प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊन थांबूया. सर्वांनी आपले मोबाईल अनम्यूट करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे चिरोचे भाकर तू आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसे आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटास वाचव. रात्रीश्वर Praise the Lord. Hallelujah. Thank you very Praise the much. Lord. Hallelujah. Praise the Lord. Good night. Good Praise the night. Lord. Praise the Lord. जय मसीह की. गुड नाईट. Praise the Lord. Good night. Yes.